नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती संबंधीची जाहिरात मराठी माध्यम असलेल्या विद्यार्थ्यांकरिता पाहणार आहोत, जेणेकरून ज्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना ही माहिती हवी आहे त्यांना ही माहिती प्राप्त होईल आणि त्यांना अप्लाय करण्यासाठी आणि पसंतीक्रम देण्याकरिता अत्यंत उपयुक्त अशी मदत होईल। संस्थेचे नाव आहे औरंगाबाद जिल्हा परिषद आणि यामध्ये तुम्हाला फॉर्म अप्लाय करण्याकरिता अनुसूचित जातीकरिता महिला 27, माजी सैनिक 13, अंशकालीन 9, प्रकल्पग्रस्त 4, भूकंपग्रस्त 2 आणि खेळाडू 4 अशा जागा असून 30 समांतर आरक्षण व्यतिरिक्त पदे आहेत। एकूण पदे 89, अनुसूचित जमातीसाठी 19 महिला, 9 माजी सैनिक, 6 अंशकालीन, 3 प्रकल्पग्रस्त, 1 भूकंपग्रस्त आणि 3 खेळाडू, समांतर आरक्षण व्यतिरिक्त 22 आणि एकूण 63 पदे आहेत। त्यानंतर आपण डायरेक्टली ज्या पदांकरिता ॲड आहे तेवढेच पदे जाणून घेऊया। यामध्ये विजा अ करिता सुद्धा ॲड नाहीये। त्यानंतर भज ब करिता एक जागा आहे, ती पण सर्वसाधारण करिताची जागा आहे। त्यानंतर विमा प्र करिता जागा आहे, त्यामध्ये 2 महिला, 1 माजी सैनिक आणि 1 अंशकालीन यांच्याकरिता जागा असून 3 सर्वसाधारण आणि 7 एकूण पदे आहेत। इमा व करिता 34, माजी सैनिक 17, अंशकालीन 11, प्रकल्पग्रस्त 6, भूकंपग्रस्त 2, खेळाडू 6, एकूण 36 आणि सर्वसाधारण 36 आणि एकूण 112। त्यानंतर बाकीच्या संवर्गाकरिता जागा दिसत नाहीये आणि दिव्यांगाकरिता सुद्धा जागा नाही आहे। त्यानंतर तुम्ही महत्त्वाचं हे एकूण किती जागा आहेत हे सुद्धा पाहून घेऊ शकता। आणि शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतानुसार मराठी माध्यमाचे 6 ते 8 पदाकरिता जर अप्लाय करायचं असेल तर डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे। तर डिप्लोमा म्हणजेच डी.एड आणि बी.ए. डी.एड किंवा बी.एस.सी वगैरे तर तुम्ही अप्लाय करू शकता आणि बी.एड वाले सुद्धा उमेदवार अप्लाय करू शकतात। टेट पेपर सेकंड पास आउट असणं गरजेचं आहे। लँग्वेज सब्जेक्टसाठीची जागा आहे 3। त्यानंतर मराठी, मॅथ अँड सायन्सच्या 138 जागा आहेत ग्रॅज्युएट करिता, डिप्लोमा अँड ग्रॅज्युएट करिता। त्यानंतर ऑल सब्जेक्ट म्हणजेच 1 ते 5 पदाकरिता सुद्धा जागा आहे, त्यामध्ये सुद्धा 131 उमेदवार अप्लाय करू शकतात। मराठी माध्यमाच्या जागा असून ज्या उमेदवारांना इथे अप्लाय करायचं आहे त्यांनी आपला पसंतीक्रम नोंदवण्याकरिता एकदा विचार करून घ्यावा आणि आपल्या इतर डॉक्युमेंट्सची खात्री करून मग इथे पसंतीक्रम नोंदवण्यासाठी ची पुढची प्रोसिजर 11 मार्चला पूर्ण करण्यात यावी। धन्यवाद।